केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोला दौराही करणार आहेत। विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत। तसंच 600 पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होईल, दुसरीकडे जळगावमध्ये दौरा आणि तिसरीकडे अकोल्यामध्ये सुद्धा ते दौरा करणार आहेत। यावेळेला पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती समोर येते। इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी। केंद्रीय गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा आज अकोला दौरा आहे। या अकोल्यात दौऱ्याची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। प्रत्येक चौकात मोठमोठे होर्डिंग सुद्धा लावण्यात आलेले आहे। सकाळी 10 वाजता अमित शहा यांचं आगमन अकोला शहरातील विमानतळावर होणार आहे आणि तिथून ते बाय कार हॉटेल जलसा या ठिकाणी जाणार आहे। या मार्गावरून जात असताना 8 ठिकाणी त्यांचे स्वागत होणार आहे। तसेच त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तथा बावनकुळे सुद्धा राहणार आहेत। हॉटेल जलसामध्ये 6 मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहे। एकूण 600 पदाधिकारी तेथे उपस्थित राहणार आहे। एकंदरीतच पाहता या बैठकीत अमित शहा पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। दरम्यान केंद्रीय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।